तर आज आपण एरर्स ड्यू टू पॉवर ऑफ मेजर क्वांटिटी बघणार आहे किंवा एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या पॉवरमुळे त्याच्या एररच्या फॉर्म्युलामध्ये काय फरक पडणार आहे ते बघणार आहे. सपोज z इज इक्वल टू a raised to 3. a is the physical quantity which having power 3, so it can be written as a into a. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं z इज इक्वल टू a into b. प्रॉडक्टमध्ये एरर काय असते, relative error in z is equal to relative error in a plus relative error in b. सिमिलरली या केसमध्ये काय होणार आहे तुमचं, relative error in z is equal to relative error in a plus relative error in a plus relative error in a, because here product of 3a. So here one term repeated 3 times, so it can be written as 3 into delta a upon a. Now लक्षात बघा, a ची पॉवर 3 होती म्हणून काय आला आपला रिलेटिव्ह एरर 3 टाइम्स रिलेटिव्ह एरर इन a. इन जनरल z इज इक्वल टू a रेज टू p b रेज टू q अपॉन c रेज टू r, देन रिलेटिव्ह एरर इन z इज इक्वल टू p टाइम्स रिलेटिव्ह एरर इन a प्लस q टाइम्स रिलेटिव्ह एरर इन b plus r times relative error in c. Now the maximum power, the term which contains maximum power which can be having maximum error. इथं p q r मध्ये ज्याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असणार आहे त्या टर्मचा काय असणार आहे, तुमची रिलेटिव्ह एरर जास्त असणार आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट एरर ड्यू टू पॉवर ऑफ मेजर. तर आता आपण फर्स्ट अनसॉल्व एक्झाम्पल बघतोय. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला दोन मासेस दिलेले आहेत. फर्स्ट मास आहे त्याला आपण 15.7 प्लस मायनस 0.2 kg, त्याला आपण a प्लस मायनस डेल्टा ए या फॉर्ममध्ये लिहितोय. इथं a काय आहे तुमची ट्रू व्हॅल्यू आणि प्लस मायनस डेल्टा ए काय असणार आहे, एरर इन a. सिमिलरली b प्लस मायनस डेल्टा बी मध्ये b इज द ट्रू व्हॅल्यू ऑफ सेकंड मास अँड डेल्टा बी इज द एरर इन सेकंड मास. तर आपण गिवन मासेस लिहून घेतले आहेत. आता त्यांनी आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, टोटल मास अँड टोटल एरर. आता टोटल मास काय असणार आहे, तर ट्रू व्हॅल्यू ऑफ ए प्लस ट्रू व्हॅल्यू ऑफ बी. देअरफॉर टोटल मास आपण झेड डिनोट करतोय इज इक्वल टू ए प्लस बी. आफ्टर दिस ॲडिशन वी गेट झेड इज इक्वल टू 43 kg. देअरफॉर टोटल मास इज इक्वल टू 43 kg. त्याच्यानंतर आपल्याला टोटल एरर फाइंड आउट करायचे आहे. मीन्स आपल्याला प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी म्हणजे या दोन्ही एररचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. देअरफॉर प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. प्लस मायनस आपण कॉमन काढलं, इट इज इक्वल टू 0.2 प्लस 0.3. देअरफॉर प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस 0.5. सो दिस इज टोटल एरर अँड टोटल मास. तर आपण सेकंड प्रॉब्लेम बघतोय. सेकंड अनसॉल्व प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, त्यांनी डिस्टन्स आणि टाइम दिलेलं आहे आणि मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन वेलोसिटी फाइंड आउट करायला सांगितले. तर बघा, डिस्टन्स आपण लिहितोय, गिवन क्वांटिटीज आपण पहिल्यांदा लिहितोय. डिस्टन्स इज इक्वल टू 5.2 प्लस मायनस 0.1. हियर 5.2 इज द ट्रू व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स अँड 0.1 इज द एरर इन डिस्टन्स. सिमिलरली टाइमसाठी 100 प्लस मायनस 1, 100 इज द ट्रू व्हॅल्यू ऑफ टाइम प्लस मायनस 1 इज एरर इन टाइम. फर्स्ट आपण काय करूया, ट्रू व्हॅल्यू ऑफ द स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला झालेला आहे ऑलरेडी. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू, इथं आपण ट्रू व्हॅल्यू ऑफ वेलोसिटी काढतोय किंवा स्पीड काढतोय. त्यासाठी आपण ट्रू व्हॅल्यूज घेणार आहे डिस्टन्स आणि टाइमच्या, विच इज इक्वल टू 5.2 अपॉन 100 विच इज इक्वल टू 0.052 मीटर पर सेकंड. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट रिलेटिव्ह एरर इन वेलोसिटी. रिलेटिव्ह एरर इन वेलोसिटी आपण रिलेटिव्ह एरर फॉर प्रॉडक्ट बघितला होता. ज्यांना नाही माहिती त्यांनी परत तुझा व्हिडिओ बघा पहिल्यांदा कॉम्बिनेशन ऑफ एरर्सचा. तर डेल्टा बी अपॉन व्ही इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा डी अपॉन डी प्लस डेल्टा टी अपॉन टी, बिकॉज दिस इज रिलेटिव्ह एरर इन डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये हा फॉर्म्युला आहे, त्याच्यामुळे आपण हा इथं फॉर्म्युला यूज केलेला आहे. परत डेल्टा डी अपॉन डी ह्या गिवन व्हॅल्यूज आपण इथं पुट आउट केल्या. 0.1 अपॉन 5.2 प्लस 1 अपॉन 100. आफ्टर दिस कॅल्क्युलेशन, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमची व्हॅल्यू येणार आहे 0.02923 विच इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इन वेलोसिटी और स्पीड. तर आपण थर्ड अनसॉल्व एक्झाम्पल बघणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्डचं डायमेन्शन विचारलेलं आहे. त्यांनी आपल्याला मॅग्नेटिक फील्डचा हा फॉर्म्युला दिलेला आहे, बी इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय ई व्ही. इथं एफ काय आहे तुमचा फोर्स दॅट अप्लाइड on this charge, E is the magnitude of charge and V is the velocity of
चार्ज. जर आपल्याला मॅग्नेटिक फील्डचं जर डायमेन्शन फाइंड आउट करायचं असेल तर त्या आपल्याला 3 क्वांटिटीजचा डायमेन्शन फॉर्म्युला माहिती पाहिजे. फोर्सचा डायमेन्शन आपण बघितलेलं आहे डायमेन्शन ॲनालिसिसच्या लेक्चरमध्ये, ते तुम्ही कसं काढायचं ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. डायमेन्शन्स ऑफ द फोर्स इज इक्वल टू m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻². तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाइम. हा फॉर्म्युला तुम्हाला 8वीला किंवा 9वीला झालेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे, आय एक फिजिकल क्वांटिटी आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं डायमेन्शन लिहिताना जेव्हा तुम्हाला आय असेल तेव्हा त्याचं डायमेन्शन तुम्ही I⁻⁴ किंवा आय असं लिहू शकता. जसं तुम्ही लेन्थचं डायमेन्शन काय लिहिता, एल लिहिता, मासचं एम लिहिता, टीचं इथं टीचं काय लिहिलंय तुम्ही टी लिहिलेलं आहे. तसंच जर इलेक्ट्रिक करंट आलं तर त्याचं तुम्ही डायमेन्शन कसं लिहिणार आहे I⁻⁴. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला वेलोसिटीचं डायमेन्शन आपण ऑलरेडी काढलेलं आहे, ते काय असतं l⁻⁴ t⁻⁻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 ⁻
डायमेन्शनच्या, त्या तुम्ही ह्या फॉर्म्युलेने पुट आउट केल्यावरती तुम्हाला हे मिळणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे 2 डायमेन्शन आपण वरती घेणार आहे. ज्यावेळी आपण यांना वरती शिफ्ट करणार आहे अंशामध्ये, न्यूमरेटरमध्ये, तेव्हा काय होणार आहे, त्यांचं साईन चेंज होणार आहे. इथं I1 T1 आहे, L1 T-1 आहे. त्याला आपण काय करणार आहे, त्याची पॉवर जिथं प्लस असेल तिथं आपण मायनस केलेलं आहे. इथं प्लस आहे, इथं मायनस केलं, इथं मायनस आहे, त्याला प्लस केलेलं आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट स्टेपला काय करणार आहे, ज्या क्वांटिटीचा बेस सेम आहे, बेस सेम म्हणजे बघा ह्या डायमेन्शन फॉर्म्युलामध्ये लेंथ आहे, अगेन इकडं तिसऱ्या पण डायमेन्शन फॉर्म्युलामध्ये लेंथ आहे, म्हणजे ह्या दोघांचा बेस समान आहे. तर पॉवरचं काय करतो आपण, ॲडिशन करतो. तर बघा आपल्याला पहिल्यांदा आपण मास घेऊया, m1 ह्या दोन्ही फॉर्म्युलामध्ये कुठंच m नाही आहे. नंतर नेक्स्ट l1 आणि इथं l-1 आहे, म्हणजे l1 प्लस -1 म्हणजेच 1 - 1. नेक्स्ट टी ची पॉवर इथं -2 आहे, इथं T-1 आहे आणि इथं T-1 आहे. त्यामुळे टी ची पॉवर काय होणार आहे, -2 प्लस -1 प्लस 1 आणि I फक्त एकदाच आहे, I-1. आता हे कॅल्क्युलेशन केल्यावरती तुम्हाला मॅग्नेटिक फील्डचं डायमेन्शन फॉर्म्युला मिळणार आहे. तो किती आहे, m1 L-0 T-2 आणि I-1. सो दिस इज द डायमेन्शन फॉर्म्युला फॉर द मॅग्नेटिक फील्ड.